की कोकणात येणं सोपं आहे, जाणं अवघड आहे. आज तो पर्सनल एक्सपिरियन्स मी करतोय. हसकी झाले आता काही नाही पळ कटाळलो आता. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज मे बी कोकण सिरीजचा डे 4 डे 5 असेल, काय असेल ते असेल. आता मला पण एवढं काय लक्षात नाही, आता घरी जाऊन एडिट करून मग तुम्हाला व्लॉग बघायला मिळतील. तर आज मे बी लास्ट दिवस असेल. तर आत्ता सध्या मी दिव्यागरमध्ये रात्री स्टे केला होता आणि आता इथून जायची वेळ झाली. बऱ्याच अशा रील्स बघितलेल्या, नुसतं रील्सवर बघितलेलं की कोकणात येणं सोपं आहे, जाणं अवघड आहे. आज तो पर्सनल एक्सपिरियन्स मी करतोय. म्हणजे एवढं सुंदर निसर्ग, एवढा सुंदर परिसर, म्हणजे झाडं झुडपं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, वेगवेगळ्या प्रकारची फळं, कधीच न पाहिलेले पक्षी, असल्या बरेच काही एक्सपिरियन्स इथं बघायला भेटले. तर खरंच इथून जाणं अवघडच आहे. म्हणजे आपल्या मनाला एकदा तरी वाटतं की बाबा अजून एक दिवस तरी, असं आपल्या मनाला नक्कीच वाटतं. पण एका दिवसाचा प्लॅन करून जवळपास 3-4 दिवस झाले कोकणातच आहे. ही अवघड गोष्ट आहे. आता घरी जाऊन जो ब्रह्मास्त्र उचलला जाणार आहे त्याच्याबद्दल तर मी आत्ता काय बोलतच नाही. पण आत्ता सध्या होतं रूमच्या साईडलाच, म्हणजे आजची रूम जरा भारी भेटली. रूमच्या साईडलाच चांगला परिसर होता. म्हणलं थोडंफार तिथं जाऊन जरा बसावं थोडंफार आणि मग इथून जावं. पण आता इथून नेमकं कुठं जायचं आहे ते पण दादाच्याच डोक्यात. आता मला इथलं पण काय माहीत नाही, नुसतं गाडीवर बसायचं आणि मागं जायचं, एवढीच काम आज आहे. तर आता इथून पुढं कुठं जातोय ते बघण्यासाठी स्टे ट्यून. तर मागचे जर पार्ट बघितले नसतील तर एकदा जाऊन नक्की चेकआउट करा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. मे बी लास्ट होणार आहे. तर भेटू आता जिकडं जातोय तिकडे गेल्यावरच. तोपर्यंत स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन भेटतील. Moments later. सो म्हणलं जाता एकदा दिव्यागरचं बीच बघून जावं. बीच बघायला आलतो. आता इथला पण एकदा व्ह्यू तुम्ही चेकआउट करा आणि आता इथून लगेच जाणार आहे, बिकॉज गाडी 2 व्हीलरवर जायचं आहे आणि बरंच लांब जायचं आहे. एकदा व्ह्यू चेकआउट करा आणि कमेंटमध्ये सांगा बीच तुम्हाला कसा वाटतोय. माझं तर पर्सनल एक्सपिरियन्स, बीच स्वच्छ नाही आहे, बट ॲज यू विश, तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा. थोडंसं ट्रॅव्हल करून इथं जरा एक
जंगलासारखं दिसलं. म्हणलं पांड्या म्हणलं आता जांभळं खायची इच्छा झाली, जांभळाची झाडं दिसली म्हणून आता जांभळं बघू भेटतात का. आय होप भेटतील, पण आता इथून लयच अवघड आहे जायचं. तर म्हणलं थोडीफार काय जांभळं काढावं. तामिनी घाटात तर आपल्याला भेटलीच असते, पण म्हणलं इथं पण थोडं थांबा. नेचर भारी, नेचर असल्या जागेवरनं जाणं अवघड आहे. काय चालायचं शेट. एकदा व्ह्यू चेकआउट करा तुम्ही. हे नियोजन आहे रे तुमचं. फिरायला आला तरी कामाचं बघता राव. नको जाऊ तू. अरे नको, तुला नाही जमणार. 2000 years later. आता निजामपूर मध्ये आलेलो आणि विषय असा झालाय की ऑनलाईनच चलत नाही, कोणाचं ऑनलाईन चलत नाही. म्हणून कशी तरी काहीतरी तडजोड करावं लागते. करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. Few moments later. बराच वेळ नाही म्हणजे जवळपास लवकरच आलोय. तामिनी घाटात आता पोहोचलेलोय. घाटातले काही सिनेमॅटिक तुम्हाला दाखवलंच, रायडिंग तुम्ही एन्जॉय केलीच. आता इथून देवकुंड धबधबा बघण्यासाठी आम्ही थोडं आत चालत आलेलो आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर आता पहिलं थोडे घाटातले सिनेमॅटिक एन्जॉय करा. घाटाच्या खाली गेलं की काय व्लॉग एक्सटेंड करता आला तर 100% करतो. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पांडे तर एकदा दाखवणार म्हणलं तर दाखवणारच. आता आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनला आलेलो आहे. इथून दिसतंय मे बी. कुठे रे म्हणतो ना 1000 वेळा फोन. तिकडे आहे का? कुठून दिसतंय दादा इथनं? ते बघ, ते बिरा डॅम आहे तो तिकडे समोरचा. हा, आणि त्याच्या मागे देवकुंड आहे. असं आहे का? देवाचं कुंड. देवकुंड काय आहे? नाव आहे. बघितलेलं आहे तुम्ही. आता सबस्क्राईब करून टाका. रोहित नेटके स्वतः. हा पोज दे, चल पोज बदल. एकच असते वय, किती वेळ बदल. आता चल दुसरी. कॅन्डिड क्लिक करू का? हा कर कर, चालतंय कर. ह्या लोकेशनला आल्यावर मला आठवलं की रायगडला जाताना, म्हणजे मागच्या वेळेस नाही राहता तेव्हा ब्लॉगिंग काय आपली चालू नव्हती, पण रायगडला जाताना इथं थांबलेलो आणि इथून असा एक ऑसम व्ह्यू दिसत होता आपल्याला. मला हे दिसलं त्याच्यामुळे आठवलं. आणि इथल्या व्ह्यूची शॉर्ट आणि रील आपल्या इंस्टाला पण आणि यूट्यूबला पण बघायला भेटेल. पण तेव्हा आपण सकाळ आलतो म्हणून तसा व्ह्यू होता. पण आत्ता पण जर व्ह्यू बघितला, एक ढगात जाणारच फिलिंग, म्हणजे अनअवेलेबल अशी फील इथं भेटते आपल्याला. बसण्यासाठी खूप चांगली जागा आहे. तुम्ही जर कधी तामिनी घाटातून ट्रॅव्हल करत असला 100% इथं या. निसर्गाचा आनंद घ्या. निसर्ग किती सुंदर आहे. आपल्या महाराष्ट्रात किती काय काय बघायला हे इथं जाणून भेटतंय. बिकॉज ते म्हणतात ना, तामिनी घाट काय, ते आता एक रील होती ती मला काय माहीत नाही, बट खरंच तामिनी घाट आहे. कुठल्या पण अशा बाहेरच्या राज्यातल्या किंवा बाहेरच्या देशातल्या कुठल्या पण
स्पॉटला फेल करण्याचं सामर्थ्य तामिनी घाटात आहे. म्हणजे इतका ऑसम व्ह्यू येतोय, तुम्ही कुठून पण बघितलं. हे तरी आत्ता पावसाळा प्रॉपर चालू नाही झाला. प्रॉपर पावसाळ्यात जर तुम्ही व्ह्यू बघितला तर एक ऑसम व्ह्यू तुम्हाला बघायला भेटणार आहे. म्हणून एकदा नक्की व्हिजिट करा. चला, ज्ञान देत होतं रे लोकांना. तामिनी घाटात एवढं कुठनं पण काय पण एक्सप्लोर करत करत आलोय ना, तुम्हाला नुसते आता व्ह्यूच दाखवतो. म्हणजे जिथं माणसं जात नाहीत, जिथं गाडी जाते ना मेन रस्त्याला, एक एक अशी फटे फुटतात, त्या प्रत्येक फट्यातनं गाडी घालत आलोय. म्हणजे जी गोष्ट नवीन नवीन बघायला भेटेल ती आज बघूनच काढायची. तर आता इथून एक लोकेशन सापडलेलं आहे, इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आता हे लोकेशन दाखवतो तुम्हाला. ते कुठलं डॅम आहे म्हणला? भिरा डॅम. कुठला? भिरा 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 डॅम. ते टोक कसलं दिसतंय? हे वेगळं टोक आहे, कसले बघ ना. काय नाही रे, बोर होतं रे. तुला आम्ही काहीतरी दोनदा सांगायला लागतं रे तुला. मी पहिले असं सांगून तर त्यांचं सांगावं लागतं रे. गाणीच ऐकतो नुसतं. पोरांच्यात बोलत जा मला रे. धर बाबा, चुकलं माझं. पाऊस बिऊस दाखवला पाहिला. ब्लॉकमध्ये संगीत येईल नसेल लागलं. ब्लॉकमध्ये संगीत येईल. Few moments later. नाही, आपण आता आलो रे हॉटेलमध्ये. सुशिक्षित माणसं आहेत रे आपण. कसली सुशिक्षित? अरे तू 11वीला गेला, नीट म्हण बर. अरे ते तसं नसते रे, कुणाकुणाला येत ना बोलायला. म्हण ना मग. म्हणलो की काय? सुशिक्षित माणसं. सुश्रुत. तू म्हण बरं. आम्ही सुशिक्षित माणसं आहे, आम्ही हॉटेलमध्ये येतो, हाटलीत येत नाही. येड्या बोलायला येत रे मला. काय मागवलं? भोजी. बिस्किट पाहिजे. जा ना, जा की. नाही याडायचं चावल मला ते. काय नाव आहे ह्याचं? स्वीटी. अक्षय. तिकडे ठेवते रे. प्रेम लावलं की माणसं आपल्या हातात रे. कळलं का? बघ ऍड 2 बिस्किट काय टाकली त्याला पण आपलं प्रेम कळलं. सोबत यायला लागला आता ते धरणावर. पिंट्या होय, पण असं पहिल्यांदा बघितलं मी जर्मन शेपर्ड सोडलेलं. जर्मन शेपर्ड रस्ता. जर्मन शेपर्ड नाहीये हे काय त्यांनी काही नाही केलेलं, मग पाळलेलं वगैरे नाहीये. असंच आलंय का? हे ना कुठल्या तर टुरीचं राहिलेलं आहे आणि ते इथंच राहिलं, मग ते तिथं पाळलं गेलं त्यांच्याकडून. तसाच विषय असेल काहीतरी. अरे ही हास्की डॉग घेऊ कसे, इथं कसे आणतात राहणार. रशियनच आहे ना हे? हास्की झालंय आता काय नेपाळ. मग याडे बक्की हो. रशियन आहे आणि गावरान चाळे करते. थोडी रशियाची ठेव रे. हा ते काय ते म्हणले की धरणात जाऊन आंघोळ करून येत. अरे त्याला गरमी नाही सहन होत रे, बर्फाची कुत्री ती. ह्याला चालतं सगळं. Few moments later. इथं तामिनी घाटात एवढं भारी वातावरण झालेलं आहे ना की इथून जायची इच्छाच होत नाही. महाराष्ट्रातून बाहेर टुरिझम म्हणून जाणारे स्वतः महाराष्ट्रातले काय नाही तुमचा फायदा. कुठं पहलगामला जात आहे, काय काय उद्योग करण्यात आहे. महाराष्ट्रात या, महाराष्ट्रातल्या तामिनी घाटात तुम्हाला जगातलं सगळ्यात वर्चस्व सुंदर
निसर्ग तुम्हाला बघायला भेटेल. तामिनी घाटच नाही, तुम्ही कधी कोकण बघा, कधी महाराष्ट्रात असं बरंच काय काय जे तुम्हाला दुसरीकडे कुठं बघायला भेटणार नाही. पण नाही, माणसांना जायचंय बाहेरच्याच देशात. अरे आपल्या राज्यात ज्या मातीत तुम्ही जन्म घेतलाय त्या मातीतल्या निसर्गासोबत जरा संपर्क साधा, त्या निसर्गासोबत जरा आपुलकी वाढवायचा प्रयत्न करा. कारण की एवढा सुंदर निसर्ग आपल्याला महाराष्ट्रातून बघायला भेटतो हे आता मला जास्त सांगायची काही गरज नाही. आणि तामिनी घाट म्हणजे तर एवढं असं एखाद्याला त्याच्यावर प्रेमच होऊन जाईल. जर खरंच एखाद्याला निसर्गाची आवड असली ना त्यांनी तामिनी घाट एकदा नक्कीच व्हिजिट करा. म्हणजे बाहेरून पण काय काय टुरिझम येतात इथं बघण्यासाठी की बाबा काय आहे, कसं नेचर आहे, काय एक्सप्लोर करू शकतो आपण. पण जी महाराष्ट्रात राहतात ती जातात दुसरीकडं, कुठं काय थायलंडला आणि कुठलं बालीला आणि काय आणि काय. पण माझ्या मते तर आपण महाराष्ट्रात राहतोय, तामिनी घाट बघा, तुम्ही कोकण फिरा. महाराष्ट्रात पण असं बरंच काय आहे बघण्यासाठी की तुम्ही ते एक्सप्लोर करू शकता, तुम्ही त्याच्यासोबत प्रेम निर्माण करू शकता. आणि खरंच असा निसर्ग आहे. तर समोर जे 3 खांब दिसतंय ते टाटा स्टील पॉवर आहेत आणि इथून पाणी मुंबईला नेऊन विकण्यात येतं. हास्किनी रशियनची सगळी घालवली रे, गावठी बांधलाय तो सगळा. आला बाबा ते परत. लय लांब आहे रे तो. झालं वातावरण मस्त कटाळलं आलोय आता, जवळ आलोय. किती मिनिट लागतात जायला? 5 मिनिट. गेलं की तुम्हाला दाखवतो, एंड करून टाकतो, ब्लॉगचा एंड करून टाकतो. 2000 years later. नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. फायनली आता एक जवळपास 9:30 वाजता घरी आलेलो आहे. आणि पहिलं तर फ्रेश झालो आणि मग लक्षात आलं की आपला बाबा व्लॉगचा एंड कुठंतरी राहिलेला आहे. तर आज आपली कोकण सिरीज संपलेली आहे. नॉट शुअर बट 2 ते 4 पार्ट झाले असतील व्लॉगचे. म्हणजे 2-4 पार्टमध्ये व्लॉग डिवाईड केलेला असेल, 2-4 पार्टची सिरीज असेल व्लॉगची, ती पूर्ण नक्की वॉच करा. कालची, परवाची, त्याच्या आधीची काय असतील ते सिरीज नसतील बघितल्या तर त्या नक्की जाऊन एकदा चेकआउट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता उद्यापासून आपले रेग्युलर शेड्यूल चालू होईल. तर आजच्या व्लॉगचा एंड इथंच करतो. सिरीज कशी वाटली ते नक्की आठवणीने एकदा कमेंटमध्ये सांगा. आधीचे व्हिडिओ राहिले असतील एकदा बघून या. डन फॉर द डे. भेटूयात उद्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट गाईज.